अरे आई या बसा. हो बसा बसा. हो 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 हो. बरं काय तुम्हाला काय सांगू, इथला ऑरेंज ज्यूस खूप चांगला आहे ना. एक्सक्यूज मी. वन ऑरेंज ज्यूस. येस थँक्यू. या तुम्ही असं ऑकवर्ड का, कम्फर्टेबल, रिलॅक्स. नाही, मला सवय नाही ना अशी, आणि पहिल्यांदाच खोटं बोलले मी संपदासाठी, त्यामुळे विचित्र वाटतंय. आई ओके, तुम्ही तिची आई आहात, तुम्ही तिच्यासाठी कुठं बोलणारच ना, प्लीज. सो टेन्शन घेऊ नका. स्वानंदी काही बोलली? मी तिला काही सांगितलं नाहीये आई, म्हणजे ती खूप टेन्शन मध्ये होती, आणि तुम्हाला खोटं बोलावं लागलं हे जर तिला कळलं असतं तर अजून ती पॅनिक झाली असती. मी तिला नाही सांगितलं की त्या दोघी पार्टीला गेल्या होत्या. तुला थँक्यू तरी कसं म्हणू रे, मुलासारखा आहेस तू मला. आई प्लीज, मला थँक्यू म्हणायची गरजच नाहीये, मी मुलगाच आहे तुमचा. फक्त आई संपदाच्या बाबतीत आपण जे काय वागतोय त्याचे काही चुकीचे परिणाम होणार नाही ना. म्हणजे म्हणजे संपदाला आपल्याकडून जी ढील दिली जाते त्याच्यामुळे बाकीच्यांवर परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं. थँक्यू. म्हणजे सायली आणि जुईलीवर होऊ शकतो असं मला वाटतं. असं का बोलतोयस तू? आई तुम्हाला माहितीये स्वानंदीचा किती जीव आहे सायलीवर. दोघी बरोबरीने वाढल्यात ना. लोक तर तिला स्वानंदीची सावली म्हणतात. पण सध्या ती संपदाची सावली झाली आहे. आणि मग तुम्हाला आवड वाटेल, संपदा तुमचीच मुलगी आहे, पण आई तिचं वागणं बाकीच्यांपेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा थोडं वेगळं आहे, त्यामुळे मी असं म्हणालो. तुला जे काही बोलायचं नील ना, ते तू मोकळेपणाने बोल. मला सांग, सायलीचं काही चुकतंय का? तुम्ही घ्या. नाही नाही घेते मी, पण मला आधी सांग, सायलीचं चुकतंय का काही? आणि मी तुम्हाला काय ते स्पष्टच सांगतो. माझ्या बिझनेस मीटिंगसाठी मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. थोडंसं पॉश रेस्टॉरंट होतं ते, म्हणजे आमच्या मीटिंग्स तिकडेच होतात. तिथे सायली होती, ती संपदा बरोबर होती, पण ती तिच्या कॉलेज आर्ट्समध्ये तिकडे होती. म्हणजे नक्कीच ती अभ्यास बुडवून तिकडे आली असणार. अरे देवा. आणि ती खूप खुश होती. म्हणजे संपदा तिच्या मैत्रिणींबरोबर त्यांची मजा चालली होती, ती सगळं ते एन्जॉय करत होती. मला बघून ती एकदम शॉक झाली. आई मला जे म्हणायचं ना ते हे की अशा प्रकारच्या लाईफस्टाईलचं अट्रॅक्शन या वयामध्ये वाटणं अगदी साहजिक आहे, वाटू शकतं, नॅचरल आहे ते. पण अशा प्रकारची लाईफस्टाईल जगण्यासाठी खूप पैसा खर्च होतो, आणि मग त्यासाठी कधी कधी काही चुकीच्या गोष्टी किंवा काही चुकीचं वागलं जाण्याची खूप शक्यता. तुम्हाला कळतंय ना मला काय बोलायचंय? मला कळतंय रे बाळा, आणि संपदाला पाठीशी घालून मी चूक केली हे सुद्धा माझ्या लक्षात येतंय, पण मी आता काय करू मला कळत नाहीये. नाही आई प्लीज, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ प्लीज. आम्ही आहोत तुमच्या बरोबर, आपण मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त तुम्हाला खास करून थोडं संपदाला धाकात ठेवावं लागणार आहे. तिला पाठीशी घालणं थोडं तुम्हाला कमी करावं लागणार आहे. आई मला स्वानंदीकडून कळलं की संपदाच्या प्रॉब्लेममुळे तुमच्यात आणि बाबांच्या मध्ये पण प्रॉब्लेम, ताण निर्माण झालाय म्हणून. ताई हे चांगलं नाही आहे ना, म्हणजे तिचा परिणाम सगळ्या कुटुंबावर जर होत असेल तर तिला थोडंसं कंट्रोलमध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि महेशने ज्या अर्थी एवढा मोठा डिसिजन घेतलाय महेश सारख्या मुलाने, तर प्रॉब्लेम नक्कीच गंभीर असणार आहे. त्यामुळे तिचा परिणाम सगळ्या कुटुंबावर जर होत असेल तर तिला थोडंसं कंट्रोलमध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि प्लीज आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करणार आहोत. माझं आणि स्वानंदीचं बोलणं झालंय, तुम्ही टेन्शन नका घ्या. घ्या ना, घ्या.
नाही नाही. आजी काय करते अजिबात नाही, मी देणार नाही. आजी दे ना ग प्लीज आजी. आजी असं काय करतेस, दे ना पैसे प्लीज. सायली तू टॅक्सी करून घरी आलीस, अगं काय आगाऊपणा म्हणायचा. तुला भीती नाही वाटली? ए तू गप्प बैस, अभ्यास कर तुझा. आजी अगं ऐक ना, मला प्लीज पैसे दे ना. खाली तो टॅक्सीवाला थांबला, वेटिंग चार्जेस पण वाढताय. पण आपल्या खिशात पैसे नसताना कशाला करायची म्हणते मी टॅक्सी. मुंबईत काही बसेस नाहीये. पण नाही सायली, तुझी लक्षणं काही मला ठीक दिसत नाहीत बरं का. अगं आजी दे ना पैसे. हे बघ माझी स्कूटर खराब झाली होती, मग मला ती ढकलत गॅरेज पर्यंत न्यावी लागली. मी थकले आणि मग केली टॅक्सी. तुला काय झालं थकायला या वयामध्ये? टॅक्सीनं आले म्हणे. संपदाताई म्हणते ना तेच बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांना ना कसं जगायचं हे माहीतच नाहीये. सगळा जन्म नुसतं काटकसर करून पैसे वाचवण्यात चाललाय. सायली काय करू मी आता. संपदाताई असती ना, तिने मला आत्ताच्या आत्ता सगळे पैसे दिले असते. सायली काय झालं बाळा? थँक गॉड काकू तू आलीस. अगं ऐक ना, मला पैसे दे ना, खाली टॅक्सीवाला उभा आहे. तू टॅक्सीने आलीस? म्हणजे खाली ती टॅक्सी थांबली आहे ती तू थांबवलीस? हो. किती हवेत? 200 रुपये. कॉलेज मधून घरी यायला 200 रुपये? अगं आजी ते मी कूल कॅबने आले ना, म्हणून 200 रुपये झाले. हे घे, त्या टॅक्सीवाल्याला मोकळं कर. आणि जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते की पैसे नसताना टॅक्सीत बसावं लागतं, तर आपल्या हातात फोन असतो ना घरी करायला. हो मी आधी पैसे देऊन येते. बघितलंस, तू एवढं सांगितलं पण कानावर तरी आलं का तिच्या? खूप उद्धट होत चालली आहे ही मुलगी. नाही हो आई, तो टॅक्सीवाला खाली थांबलाय ना म्हणून ती घाईने गेली. तू काही बोलूच नकोस ग बाई. त्या संपदेच्या नादाला लागून तिचं सुद्धा डोकं फिरत चाललंय. अंजली, दुसरी संपदा तयार होते बरं का आपल्या घरात. मी तुम्हाला काय ते स्पष्टच सांगतो. माझ्या बिझनेस मीटिंगसाठी मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे सायली होती. ती संपदा बरोबर होती, पण ती तिच्या कॉलेज आर्ट्समध्ये तिकडे होती. म्हणजे नक्कीच ती अभ्यास बुडवून तिकडे आली असणार. संपदा तिच्या मैत्रिणींबरोबर त्यांची मजा चालली होती. ती सगळं ते एन्जॉय करत होती. मला बघून ती एकदम शॉक झाली. नील बरोबर बोलला होता, हिच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे. गेली कुठे? इथेच तर ठेवली होती. हिला पण झोपेत चालायची सवय लागली की काय? अरे बाबा, त्या आठवणी नको. गेली कुठे पण? काय कसली शोधाशोध चालली एवढी? ही शोधतोय. ही नाही, हा 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 शोधतोय. कुर्ता. हा कुर्ता आहे? नाही नाही, हा नाही, कुर्ता शोधतोय असं म्हणालो मी. कुर्ता शोधत असाल तर शोधा, पण जर ती शोधत असाल ना तर ती माझ्याकडे आहे. म्हणजे तुमच्या औषधाची बाटली शोधत असाल ना तर ती माझ्याकडे आहे. उगाच ढोंग करू नका तुम्ही. आज नाही ओळखते तुम्हाला मी. ललिता, तू ना अगदी मनकवडी आहेस. हा, बरोबर ओळखलंस. तीच शोधतोय मी. आहे ना तुझ्याकडे? दे, बसतो थोडा वेळ. आत्ता दिवसा ढवळ्या दिस थोडीशी ग, कसा ओला करण्यावरती बास. आज तुम्ही किती प्यायची, केव्हा प्यायची हे सगळं मी ठरवणार आहे. कारण आज आपल्याकडे चांदीच्या भांड्यांची आणि दागिन्यांची चोरी होणार आहे. काय? हे अचानक कसं ठरवलंस? सरप्राईज द्यायला नको का कधीतरी? बाई, प्रकरण गरम आहे, आपलंच तोंड भाजेल. प्रकरण आता एवढं गरम राहिलेलं नाहीच आहे. आणि अन्न गार खाण्यात काही मजा नाही, आणि त्यामध्ये धोकाही आहे. बच्ची मावशी नावाची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे.
कंबरदुखीने त्या जोपर्यंत बसलेल्या आहेत ना तोपर्यंतच आपल्याला आपलं कार्य उरकून घ्यायला हवं. त्या एकदा उठल्या की सगळं संपलं, काही होणार नाही मग. चोरीचं नाटक उभं करणं एवढं सोपं काम नाहीये. हा, सोपी कामं कधी करते का मी? सोपी कामं सोप्या माणसांनी करायची असतात आणि कठीण कामं कठीण माणसांनी करायची असतात. पण आजच करायला पाहिजे काय सगळं? आज ती स्वानंदी आणि बाळू दोघही घरात आहेत. स्वानंदी आणि बाळू दोघे माझ्या आजच्या भावले आहेत. त्यांचं काय करायचं ना ते मी बघते. तुम्ही एक काम करा. काय ते? तुमच्या ओळखीची माणसं आहेत ना त्यांना फोन करा. त्यांना सांगा घरी या, हल्ला करा, चोरी करा आणि पळून जा. ते बाहेरच्या माणसाकडनं काम करून घ्यायचं? मला वाटलं आपली आपणच चोरी करायची. आपले आपण किती वेळा चोरी केली. आता काहीतरी वेगळं करू ना, दुसऱ्यांकडनं चोरी करून घेऊ. सगळ्या गोष्टी खऱ्या घडतायत असं वाटायला हवं. बर, मग चोरी झाल्यानंतर मग मी काय करायचं? तुमचं आवडतं काम करायचं. चांदीच्या ग्लासात ना औषध घ्यायचं आणि झोपायचं. अच्छा, म्हणजे तो ग्लास तेवढा तू ठेवून घेणार आहेस नाही? हे बरं केलंस. काय हल्ली काचेच्या ग्लासात घ्यायची सवयच नाही राहिली अगं. कुणाला कशाचं तर नक्कीला नाकाचं म्हणतात ना, तशातली गत आहे तुमची. मी काय सांगते आणि तुम्हाला चांदीच्या ग्लासाचे पडले. बरं, राहिलं पुढे. हा, पटपट सगळी कामं उरकून घ्यायला हवीत. तुमच्या लाडक्या सुनेला तिच्या माहेरी सोडून येण्याचं काम करायचं अजून मला. नाही, पण ते चोरी झाल्यानंतर ना. काय माणूस नशिबाला आले ना माझ्या. अहो, ती 2 तास घरामध्ये नसेल तरच चोरी करता येईल ना घरात. हा, सगळ्या गोष्टींना शिकवायला लागतात. डोक्यात येत म्हणून नाही तुमच्या. काय बाई आहे. एक तर सगळे डावपेचीला मी शिकवले आणि आता मलाच म्हणते सगळ्या गोष्टी शिकवायला लागतात, येतच नाही काही डोक्यात. नशीब माझं, दुसरं काय. ताईचं काय होणार आहे देव जाणे. विषय कुठून आणि कसा सुरू करायचा तेच कळत नाही. स्वानंदी, स्वानंदी, अगं लक्ष कुठं आहे तुझं? काही नाही, ते सहज विचार करत होते. काळजी वाटल्याशिवाय नाही विचार येत डोक्यात आपल्या. काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? ताईचा थोडा प्रॉब्लेम झालाय. आता पुन्हा काय केलं संपदानी? आपल्या घरी हळदी कुंकू होतं ना, त्या दिवसापासून ताई माहेरीच आहे. म्हणजे ह्या इथून घरी पोचायच्या आधीच महेश घरी पोचला होता. बाबांशी बोलणं झालं होतं. आईशी पण काही फार बोलला नाही. म्हणजे संपदा अजूनही माहेरीच आहे का? हो, रोज तिथनंच ऑफिसला जाते. तू आईकडे जाऊन येतेस का? बोल आईशी, म्हणजे जरा बरं वाटेल तुला. आत्ता? हो, आत्ता. ड्रायव्हर सोडेल तुला. बाळूला पण सामान आणायला जायचंय. दोन्ही कामं एकत्रच होती. म्हणजे मी खरंच जाऊन येऊ? हो, खरंच जाऊन ये. पण एक सांगू का? हां. स्वानंदी, संपदापासून जरा दूरच राहतो. म्हणजे ती तुला जे काही बोलते ना ते मला अजिबात नाही आवडत अगं. तिचं तिच्यापाशी. तू तिच्याशी संबंध जरा कमी ठेवलेस ना तर जरा बरं होईल. तुम्हालाही असंच वाटतं? म्हणजे हेही मला असंच सांगतंय. अगं बरोबरच सांगताय तू. तुला तुम्ही किती काळजी करता माझी. माझं कौतुक पुरे. जा, आईकडे जायची तयारी कर. मी बाळूला लिस्ट देऊन येते. लगेच निघ. हा, हो, फक्त आत्यांना ती गोळी द्यायची ती आधी देऊन येते. दे ना, मी नेऊन देते. अगं म्हणजे फिजिओथेरपिस्ट येऊन गेल्यानंतर मी भेटलेच नाही ना बच्ची मावशींना. तू भेटलीस ना फिजिओथेरपिस्टला? काय म्हणाले ते? हो, ते म्हणाले की सूज नाहीये, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये आणि पेन किलर दिले, त्यामुळे गुंगीते. एक बरं झालं. म्हणजे? अगं म्हणजे अशा अवस्थेत त्या जितका आराम करतील तितकं बरं ना. हो, म्हणूनच त्या गोळ्या दिल्यात. म्हणजे कसं जितक्या वेळ झोपतील त्रास कमी होईल. पण तरीही दुखलं ना तर या गोळ्या द्यायला सांगितलं. बर, मी गोळ्या देते, तू जायची तयारी कर. आणि अजिबात इथली काळजी करू नकोस. हा,
मी आणि बाळू सांभाळून घेऊ. इंद्रनीलला फोन कर, तो तुला पिकअप कर. हा? येऊ मी? बाळू, तुला मगाशी सांगितलं ना सामान आणायला जायचंय, तयार हो म्हणून. एवढा चहा देऊन येतो वच्ची मावशी ना, आणि मी निघतो. हा ते मला मी नेऊन देते. अहो तुम्ही कशाला ही कामं करता बाईसाहेब, मी जातो ना. अरे बच्ची मावशी पाहुणे आहेत आपल्याकडे, त्यातनं आजारी आहेत त्या. मी चहा नेऊन दिलं तर बरंच वाटेल ना त्यांना, आणि मलाही पुण्य मिळेल. मी नेऊन देते, पटकन तयार हो. हा? बर. आज झालंय तरी काय यांना, खूप गोड बोलतायत, कोणाची तरी वाट लावणार असं दिसतंय. अरे रे देवा, कंबर दुखते माझी. आई ग, काय लागलं दुखणं माझ्या मागे. अरे रे रे रे, नाही हो, फार दुखते हो. बच्ची मावशी, काय म्हणते तब्येत? मालिश नकोय ग, डॉक्टर नाही म्हणाले, जा तू. माझ्या भयंकर धसका घेतलेला दिसतोय तुम्ही. हा? म्हणून म्हणते इतकं ना त्रास नाही द्यायचा कुणाला, कळलं? कशी बोलते हिला सांग. त्यांना नका सांगू. उठा उठा, औषध घ्या जरा. उठा, चहा घ्या, औषध घ्या. उठा, बसा बसा. अहो उठल्या राहा, नाही होत कसं. बसल्या राहा, बसल्या राहा. हा हा. काय झालं? आता सूप दिलंय ना तुम्हाला मी, आता 4 तासांनी गप्प बसा. एक तर मला बरं नाही वाटत. काय ग बाई, अगं आनंदीने दिलंय औषध, आता हे काय? आनंदीने जे औषध दिलं होतं ना, ते पेन किलर होतं, तुमची कंबर दुखू नये म्हणून. हे जे आहे ना, ते झोपेचं औषध आहे. अगं बाई, याच्यामुळे छान झोप लागेल तुम्हाला. घ्या, औषध घ्या. लागेल का? हो. इतकी छान झोप लागेल ना तुम्हाला की आजूबाजूला काय होते काय हे कळणार नाही तुम्हाला. हा, चला. हळू 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 हळू. काय झालं? दिलं तुम्हाला सूप दिलंय मी. चहा पण घ्या. उठा, चहा पण घ्या. उठा. नको मला चहा नको, काही नको. नको? बर, मग शांत झोपा, आराम करा. मी पण माझं काम आरामात करून येते. हा, बाजारात जाऊन येते. जाऊन आलीस का बाजारातून? जाते जाते बाजारात. झोपा. हा, शांतपणे झोप. जा बाई जा. काय झालं तुम्हाला? आता सूप मिळणार नाही तुम्हाला, गप्प बसा, झोप. माझी कंबर फार दुखते हो. चोरी करताना चोरांना रंगे हात पकडलं. फालतू लोक आहेत. चोरी करतात. कायच्या काय करत असते ही बाई. अरे भाड्याचे चोर आणून चोरीचं नाटक उभं करायचं काय सोपं काम आहे का? एवढा मोठा कट करायचा एका दिवसात. तर तुझ्या बातम्या काय एवढं हाय खाऊन का बसलेत? बरं झालं तू आलीस. ए ललिता, प्लीज मला जरा ना थोडं औषध पाहिजे होतं. हिम्मत येण्यासाठी. उगाच काहीतरी कारण देऊ नका तुम्ही. आणि काय करायचं तुम्हाला? फक्त एक फोन करायचा आहे.
तो सुद्धा शुद्धीत केला ना तरी मिळवली. ग बाई, तो बाळू, स्वानंदी आणि मुख्य म्हणजे वच्ची मावशी, त्यांचं काय करायचं ठरवलंय? वच्छी मावशींना झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत मी, त्या काही एवढ्यात उठणार नाहीत. स्वानंदी आणि बाळू बाहेर जाणार आहेत. आता करा तुमच्या माणसांना फोन, पण खबरदार हा, औषध घेतलं तर त्याआधी. ललिता, मला अजूनही असं वाटतं की आपली खूप घाई होते. ऐक माझं. नाही, हे आत्ताच झालं पाहिजे. आत्ता झालं नाही तर कधीही होणार नाही. हे बघ, माझे हात आत्ताच थरथरायला लागले. ते बघ. ते भीतीने नाही थरथरत, औषध घ्यायची वेळ झाली ना तुमची म्हणून थरथरतायत. गुलाम झालात तुम्ही त्या औषधांचे. किती वेळा समजावून सांगितलंय की जगाने आपल्यावर राज्य करायचं नसतं, आपण जगावर राज्य करायचं असतं. पण कळेल तर शपथ. मी काय 24 तास औषधाच्या अंमलाखाली असतो का? हा? उगीच काहीतरी. तू हल्ली माझं ऐकत नाहीस. आपण हे चोरीचं नाटक नको करूया ललिता, मला खूप भीती वाटते. अगं कसली भीती वाटते तुम्हाला आता? अगं काही लफडं झालं ना तर आपण गोत्यात येऊ. हो, खोट्या पेपर्सवर वहिनींच्या सह्या घेऊन ती परस्पर जमीन विकून टाकली, तेव्हा नाही भीती वाटली गोत्यात येण्याची? अर्ध्या जगाला स्वतःच्या खिशात घातलं गुंडाळून, तेव्हा नाही का भीती वाटली आपण गोत्यात येऊयाची? ललिता बाई, आता जर काही गडबड झाली ना तर आपण डायरेक्ट तुरुंगात जाऊ, माहितीये? अजून काय गडबड व्हायची शिल्लक राहिले? इतकी वर्ष गडबडच केलेली आहे तुम्ही. आत्ता गडबड झाली ना तर आत्ता तुरुंगात जाल, आणि नाही केली गडबड तर 2 दिवसांनी तुरुंगात जाल. पण तुरुंगात जाल हे नक्की.